हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज अंतिम टप्प्याचं लोकार्पण आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं। या प्रसंगी उपस्थित आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे आपले मंत्री दादा भुसे, आता शालेय शिक्षण मंत्री आहेत, पण त्यांच्याकडे पण 1.25 वर्ष MSRDC खातं होतं। आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा, आपले जिरवळ साहेब आहेत, इकडे आपल्या मेघनाताई आहेत, आणि PWDच्या मनीषा म्हैसकर मॅडम, MSRDCचे आपले अनिल गायकवाड, सर्व आपले आमदार आणि उपस्थित सर्व मान्यवर, इकडे आमदार सगळे आहेत, आपले निरंजन आहे, कतोरीजी आहेत, सरोज आहिरे, दराडे, हिरामन खोसकर, सर्वच मान्यवर आणि सर्व अधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आताच याचं लोकार्पण झालंय। मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हा 701 किलोमीटरचा हा देशातला आपला सर्वात लांबीचा, देशात झालाय मोठा आपला सगळ्यात, आणि महाराष्ट्रातला गेम चेंजर प्रकल्प हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज पूर्ण झालेला आहे। आणि त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे। खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता, आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही, किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते। पण तत्काळ त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांनी सांगितलं की एकनाथजी, आपल्याला हा समृद्धी हायवे कंप्लीट पूर्ण करायचा आहे, हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे। आणि नागपूर मुंबई हा 10 जिल्हे डायरेक्ट, 14 जिल्हे इनडायरेक्टली, जवळपास 392 गावं, आणि अशा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे। आणि त्यामुळे हा विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण होईल त्या ठिकाणी, किंवा या संपूर्ण 701 किलोमीटरवर पूर्वी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुठलं ते सुरुवात शेवटला ते काय आपण गेलो होतो तिकडे अनिल, शेवटचा टोक नागपूरमधलं वायफळ, तिकडे म्हणजे माणूस तर नाही, कोणीच नव्हतं। पण आता पाहतोय आपण की रस्ता झाल्यानंतर फक्त रस्ता नाही आहे, तर एकदम पूर्ण इकोसिस्टीम तयार होती आहे।